जरांगे पाटील त्यांच्या फोनमध्ये नेमकं काय शूट करतात, त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज, आनंद आणि त्यांच्या हातामधला फोन बऱ्याच गोष्टी स्पष्ट करून जातो। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनलमध्ये। आणि हा जो आपण व्हिडिओ पाहताय हा व्हिडिओ आहे मराठ्यांच्या मुंबई वारीतला। ज्यावेळेला मराठा बांधवांना आरक्षण मिळावं या मागणीवरती ठाम राहत जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघाले होते। आणि जरांगे पाटील मुंबईला जात असताना अनेक मराठा बांधव त्यांच्या बाजूला जुटले गेले होते आणि मराठ्यांची प्रचंड मोठी वारी मुंबईच्या दिशेने जात होती। आझाद मैदानावरती जाऊन त्या ठिकाणी हे आंदोलन उपोषण करायचं होतं आणि त्यासाठी मराठी मुंबईला निघाले होते। त्याच वेळेचा हा व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ आहे मुंबई मधला। जरांगे पाटील एका गाडीवरती बसलेले आहेत आणि आजूबाजूला जे मराठा बांधव आहेत त्यांचा आनंद उत्सव जो आहे तर तो आनंद उत्सव जरांगे पाटील त्यांच्या फोन मध्ये कैद करताना पाहायला मिळतात। डीजे वरती वाजत असणारे गाणे, त्याच्यावरती थिरकत असणाऱ्या मराठा बांधव आणि मुंबईच्या दिशेने वाटचाल पायी निघणारा हा मराठा बांधव स्वतःच्या फोन मध्ये कैद करत जरांगे पाटील त्यांचा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करतायत। आणि हा मराठ्यांच्या मुंबई वारीतला जुना व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये जरांगे पाटील शूटिंग करताना पाहायला मिळतात। ते शूट करत असताना मराठा बांधवांकडे पाहून त्यांच्या चेहऱ्यावर आलेलं जे स्मित हास्य आहे तर त्या बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतात। जरांगे पाटीलांनी हातात फोन धरलेला आहे आणि आजूबाजूच्या त्यांच्या मराठा बांधवांचं ते शूटिंग काढतायत, व्हिडिओ काढतायत। तर हा व्हिडिओ आहे मराठ्यांच्या मुंबई वारीतला, ज्या वेळेला कितीतरी लाखो मराठा बांधव एकत्र झाले होते आणि मुंबईच्या दिशेने निघाले होते त्यावेळेचा हा व्हिडिओ आहे। जरांगे पाटील स्वतः फोन मध्ये शूटिंग करत आहेत गाडीवरती बसल्या बसल्या आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव स्पष्टपणे दिसत आहे। खरं तर असा निडर निस्वार्थी माणूस मराठ्यांना भेटला खरं तर हे नशीबच म्हणावं लागेल। स्वतःच्या स्वार्थाचा कसलाही विचार न करता 24 तास लोकांचा विचार करत लोकांसाठी आरक्षण मिळवून दिल्याशिवाय घरी जाणार नाही हा संकल्प करत जरांगे पाटील गेले कितीतरी दिवस झालं मराठा बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहेत आणि मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय हा मराठ्यांचा संघर्ष सुद्धा मात्र थांबणार नाही।